असं म्हणतात की प्रेम आणि सुगंध कधीही लपवता येत नाही. ते कधी ना कधी समोर येतातच. आज मी तुम्हाला जी एक कथा सांगणार आहे, त्या कथेत एका घटस्फोटित महिलेला विवाहित पुरुषाशी प्रेम होते आणि या प्रेमकथेत एक दोन नव्हे तर 3 खून होतात. जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळते, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेव्हा त्यांच्या हाती फक्त एक रोडवेज बसचे तिकीट लागले. त्या रोडवेज बसच्या तिकिटामुळे या खुनाचा खुलासा होतो आणि जेव्हा खुनाचा खुलासा झाला, तेव्हा लोकांना विश्वासच बसत नव्हता की एक छोटासा कागदाचा तुकडा या घटनेच्या खुलासापर्यंत कसा पोहोचू शकतो. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हालाही खूप आश्चर्य वाटेल. तुम्हीही विचार करायला भाग पडाल की ज्या व्यक्तीने ज्याला म्हणायचे की मी तुझ्यासोबत कायम राहीन, तो छोट्याशा गोष्टीसाठी त्याचा खून करण्यावर कसा काय उतरू शकतो. नमस्कार. आजची खरी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती उत्तराखंडमधील देहरादून शहरातील आहे. देहरादूनमधील पटेल नगर परिसरात शिमला बायपासजवळ पेट्रोल पंपाच्या बाजूला एक कोरडा नाला आहे. त्या कोरड्या नाल्यातून सतत दुर्गंध येत होता. 25 जून 2024च्या सायंकाळी साधारण 6:30 वाजता कोणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करतो आणि म्हणतो, साहेब, पेट्रोल पंपाजवळच्या कोरड्या नाल्यातून खूप तीव्र दुर्गंध येत आहे. इथून जाणे कठीण झाले आहे. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचतात आणि तिथे शोधाशोध सुरू करतात की दुर्गंध कुठून येत आहे. तेव्हा पोलिसांना 2 मृतदेह सापडतात. एक मृतदेह साधारण 20-22 वर्षाच्या तरुणीचा होता आणि दुसरा मृतदेह 6 ते 7 महिन्यांच्या नवजात मुलीचा होता. पोलिसांनी त्या दोन्ही मृतदेहांना ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोस्टमॉर्टमच्या अहवालातून असं समजलं की त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता. म्हणजेच त्यांचा श्वास काहीतरी वापरून दाबण्यात आला होता, ज्यांच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यावरून असा अंदाज लावला गेला की हे दोघे आई आणि मुलगी असावेत. कदाचित घरच्यांना किंवा कुटुंबियांना या मुलीच्या जन्माबद्दल काही आक्षेप असावा. पोलिसांनी या घटनेची तपासणी सुरू केली. ज्या ठिकाणी मृतदेह सापडले तिथे अनेक तास पोलिसांनी छोट्या छोट्या गोष्टींची तपासणी केली. काही पुरावा मिळतो का यासाठी. पण रात्र खूप झाल्यावर पोलिसांना काहीच सापडले नाही आणि ते तिथून निघाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जून 2024च्या सकाळी पुन्हा त्या शिमला बायपास जवळून पटेल नगरच्या बडोवाला परिसरातून जाणाऱ्या लोकांना दुर्गंध येऊ लागला. लोक त्रस्त झाले आणि पुन्हा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला गेला. पोलिसांना सांगण्यात आले की साहेब, इथून खूप जास्त दुर्गंधी येत आहे. काय आहे ते समजत नाही. पोलीस म्हणाले, कालच तिथे 2 मृतदेह सापडले होते, कदाचित त्यामुळे दुर्गंध येत असेल. पण लोक म्हणाले, नाही साहेब, दुर्गंध खूप जास्त आहे आणि काल जिथे मृतदेह सापडले त्यापेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्ही येऊन पहा. पोलिसांना वाटले की ही खूप मोठी गोष्ट आहे. आधीच 2 मृतदेह सापडले होते, आता तिसरा मृतदेह सापडण्याची शक्यता होती. पोलिसांनी आता डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम, SGO टीम आणि आसपासच्या ठाण्यातील पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी आणि SP सह घटनास्थळी पोहोचले. डॉग स्क्वॉडच्या मदतीने दुर्गंध कुठून येत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा समजले की साधारण 30-32 वर्षाच्या एका महिलेचा मृतदेह गाद्यांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत पडला आहे. पोलिसांना 2 दिवसात म्हणजे 10 ते 12 तासाच्या अंतराने 3 मृतदेह सापडणे ही खूप मोठी गोष्ट होती. आता 3 मृतदेह सापडल्यामुळे पोलीस या प्रकरणात सक्रिय झाले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी जी टीम तयार केली होती ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा शोध घेत होती. पोलीस जेव्हा मृतदेहापासून थोडे पुढे गेले तेव्हा त्यांना एक निळ्या रंगाची पिशवी सापडली. त्या पिशवीत काही कपडे होते, मुलांचे कपडे, महिलेचे कपडे आणि त्यात एक तिकीटही होते. त्याशिवाय मुंबईच्या एका ज्वेलर्सचा पत्ता लिहिलेला होता. पोलिसांनी त्या मुंबईच्या पत्त्यावर चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण फक्त त्या पिशवीच्या आधारावर पोलीस काही करू शकत नव्हते. तेवढ्यात पोलिसाचे लक्ष एका छोट्या कागदाच्या तुकड्याकडे गेले, जे मुरादाबाद रोडवेज बसचे तिकीट होते. पोलिसांनी ते तिकीट उघडले आणि पाहिले तेव्हा त्यातील काही अक्षरे पुसली गेली होती तर काही अक्षरे शिल्लक होती. पोलिसांनी मुरादाबाद डेपोशी संपर्क साधला आणि त्या तिकिटाबद्दल विचारले की हे तिकीट कधीचे आहे, याबद्दल काही माहिती मिळेल का. तेव्हा समजले की हे तिकीट बिजनौरमधील नटोर येथून देहरादूनसाठी होते आणि त्या तिकिटावर स्पष्टपणे लिहिले होते की एक प्रौढ आणि 2 अल्पवयीन प्रवाशाचे आहे. यावरून पोलिसांनी अंदाज लावला
की जे 3 मृतदेह सापडले ते एकाच कुटुंबातील असावेत, म्हणजे 2 मुले आणि एक प्रौढ महिला. पोलिसांनी याबद्दल आणखी तपास सुरू केला. त्यांनी एक टीम नटवरला पाठवली. जिथून तिकीट होते तिथे कोण प्रवास करत होते, कोण बसले होते याची माहिती मिळवण्यासाठी. त्या तिकिटावर 23 जून 2024च्या दुपारी 4:10 नेटवरहून देहरादूनसाठी बस निघाली होती, असं लिहिलं होतं. देहरादूनमध्ये बस थांबल्यानंतर पोलिसांनी देहरादून IBTच्या CCTV कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली. त्या कॅमेऱ्यामध्ये ही महिला 2 मुलींसोबत दिसली. एक मुलगी तिच्या मांडीवर होती आणि दुसरी थोडी मोठी मुलगी होती. पोलिसांनी यावरून स्पष्ट केले की या तिघींचा एकमेकांशी काही ना काही संबंध आहे. पोलिसांनी आसपासच्या सर्व CCTV कॅमेऱ्याची तपासणी केली. तेव्हा एक व्यक्ती म्हणाली, "साहेब, मला वाटते की या महिलेला कोणासोबत तरी मी बाईकवर बसलेली पाहिली होती, पण कोणासोबत ते मला माहीत नाही." CCTV फुटेजमध्ये तपासणी केल्यावर खरंच ती महिला एका बाईकवर बसलेली दिसली. पोलिसांनी आसपासच्या कारखान्यातील लोकांशी आणि इतरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिथे एक गादी कारखाना होता, जिथे 11 कर्मचारी काम करत होते. पोलिसांनी त्या 11 कर्मचाऱ्यांची नावे, पत्ता मागवला. तेव्हा समजले की त्यापैकी एक कर्मचारी उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील नटौरमधील फरीदपूर गावचा होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला, ज्याचे नाव हसन होते आणि ज्याचे वय साधारण 35 वर्षाचे होते, त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. तो विवाहित होता. हसनला विचारले असता तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कथा सांगू लागला. पोलिसांना त्याच्या कथावर विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी त्याच्याशी कठोरपणे चौकशी केली आणि म्हणाले, "या हत्याकांडाशी तुझा काय संबंध आहे? खरं खरं सांग, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने बोलू." जेव्हा पोलिसांनी कठोरपणे चौकशी केली तेव्हा तो खचला आणि त्याने खरी कथा सांगितली. त्याने सांगितले की 2018मध्ये रेश्मा नावाच्या महिलेशी, जिचं वय साधारण 35 वर्षाचं होतं, त्याची ओळख झाली होती. तिची एक मुलगी, ती जी 15 वर्षाची होती, आणि एक 8 महिन्याची मुलगी आयशा होती. या मुली त्याच्याच होत्या. 2018मध्ये रेश्माचा तिच्या पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिची आणि हसनची मैत्री झाली आणि ते दोघे जवळ आले. काही काळ ते मुंबईला गेले. तिथे 5-6 महिने राहिले आणि परत आले. हसन देहरादूनला आला आणि रेश्मा नटवरमध्ये राहू लागली. पण या दरम्यान रेश्मा त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. म्हणत होती की त्याच्यासोबतच राहणार आणि त्याच्यासोबतच आयुष्य जगणार. हसन स्वतः विवाहित होता. त्याला मुले आणि पत्नी होती, जी गावात राहत होती. तरीही त्याने या घटस्फोटित महिलेशी प्रेम केले. रेश्मा देहरादूनला राहण्यासाठी आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी म्हणून खोली शोधायला सांगत होती. यामुळे हसन त्रस्त झाला होता. 23 जून 2024 रोजी रेश्माने मुरादाबाद डेपोची रोडवेज बस पकडली आणि नटवरहून देहरादूनला पोहोचली. तिने हसनला फोन करून सांगितले की ती देहरादूनला आली आहे. हसनला हे अनपेक्षित वाटले. तो तिच्याकडे गेला आणि आपल्या बाईकवर बसून घेऊन गेला. ज्या कंपनीत तो काम करत होता त्या कारखान्याच्या परिसरात जिथे तो राहत होता तिथे तिला आणि तिच्या 2 मुलींना घेऊन गेला. 23 जूनच्या रात्री जेव्हा त्या तिघी झोपल्या तेव्हा हसनने रेश्माचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या 15 वर्षाच्या मुलीच्या छातीत बसून तिचा उशीने श्वास दाबला आणि तिचीही हत्या केली. त्यानंतर 8 महिन्याच्या आयशाचाही तशाच पद्धतीने गळा दाबून खून केला. त्या तिघींचे मृतदेह एक एक करून त्या कोरड्या नाल्यात फेकले. रेश्माचा मृतदेह गाद्यांमध्ये गुंडाळला होता, त्यामुळे तिच्या मृतदेहाची दुर्गंध लगेच येत नव्हती. पण 2 मुलीचे मृतदेह उघड्यावर होते, त्यामुळे त्यांची दुर्गंध तीव्र होती. साधारण 12-13 तासात 3 मृतदेह वेगवेगळ्या वेळी सापडले. पोलिसांनी या घटनेचा खुलासा केला तो फक्त त्या रोडवेज बसच्या तिकिटाच्या आधारे. पोलिसांनी हसनला विचारले की तू हे का केले? तेव्हा तो म्हणाला, "साहेब, ती माझ्यावर लग्नासाठी खूप दबाव टाकत होती. मी माझ्या मुलांचा सांभाळ करू की तिचा? माझी तेवढी पगाराची ऐपत नव्हती. मी चुकीचा निर्णय घेतला. एका घटस्फोटित महिलेशी प्रेम केले." पोलिसांच्या तपासात हेही समजले की ती 8 महिन्याची मुलगी आयशा हसनचीच होती. पोलिसांनी त्या मुलीचे DNA सॅम्पल तपासणीसाठी पाठवले. DNA अहवाल आल्यानंतर याची खात्री होईल की ती मुलगी हसनचीच आहे. पण रेश्माच्या तिच्या पतीपासून 2018मध्ये घटस्फोट झाला होता आणि ती 8 महिन्याची मुलगी तिच्या मांडीवर होती. पोलिसांनी 24 ते 36 तासात या घटनेचा खुलासा केला. जेव्हा हा खुलासा झाला तेव्हा लोकांना विश्वासच बसत नव्हता की इतक्या लवकर एक ब्लाइंड मर्डर केस कसा उघड होऊ शकतो. जिल्ह्याचे SP अजय कुमार यांच्या सूझबुझीमुळे हा खुलासा झाला.
आणि पोलिसांची सर्वत्र प्रशंसा होऊ लागली. खरे आहे, कोणी म्हणाले की प्रेम आणि सुगंध कधीही लपत नाही. या कथेतही लपवण्याचा प्रयत्न झाला, पण जेव्हा प्रेम समोर आले तेव्हा 3 जणांचे आयुष्य कायमचे संपले. हसनचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि त्याच्या मुलांचे भविष्यही अनिश्चित झाले. ही संपूर्ण घटना सांगण्याचा उद्देश कोणाला त्रास देणे किंवा दुखावणे नाही, तर तुम्हाला जागरूक करणे आणि सावध करणे आहे.